व्हिडिओचा सेंट्रलाइज पॉइंट मी बरेच जण विचारतात की कधी जाहिरात येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, किती जागा, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली असणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यादान अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अनेक दिवसांपासून अनेक विद्यार्थी या बहुप्रतीक्षित जाहिरातीची वाट बघत होते. आम्हाला या 2-3 दिवसापासून अनेक विद्यार्थ्यांनी विचारणा केली की तलाठी भरतीची जाहिरात, त्याच्याबद्दलची न्यू अपडेट काय आहे, याच्याबद्दल त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्याची परीक्षा कोण घेणार आहे, त्याचा न्यू GR काय आहे, किती जागा येणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, त्याच्यामध्ये सिलेबस आणि या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातली जी नवीन अपडेट आहे आणि त्याची परीक्षा कधी होणार आहे, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये आपण बघितलं की तलाठी भरतीच्या बाबतीत नवीन अपडेट आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. एक लोकसत्ताची बातमी आहे, एक GR आहे शासनाचा. ह्या दोन्ही गोष्टी आपण अभ्यासणार आहोत आणि मग फक्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींची डिटेल माहिती त्यामध्ये मिळेल. इथे आहे की राज्यात MPSCच्या माध्यमातून, अशी ही बातमी आहे, MPSCच्या माध्यमातून 1700 तलाठी पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार. म्हणजे इतक्या दिवस मागच्या 1.5 वर्षापासून ही चर्चा सुरू होती की तलाठी भरती येणार आहे. पण मित्रांनो, राज्यात खूप मोठी तलाठी भरती येणार आहे आणि विशेष आतापर्यंत सगळ्या परीक्षा TCS IBPS घेत होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2023 ला झाली ती तलाठी भरती प्रचंड वादग्रस्त झालेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये घोळ, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी या TCS IBPS मध्ये आमकाच होत असत. पण आता ही परीक्षा MPSC घेणार आहे. ह्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कंबाईन साठी ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्याचं प्रिपरेशन करणारे जे लाखो विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थी आहेत, जे प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास करत आहात किंवा तुम्ही इथून पुढे प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहात, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जवळपास तब्बल 1700 जागा येणार आहेत. तर ही जी बातमी आहे, ही बातमी थोडीशी आपल्याला डिटेल बघायची आहे. यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय मित्रांनो थोडं समजून घ्या. तलाठी भरतीच्या संदर्भातला ही जी बातमी आहे, या बातमीच्या संदर्भातली आपण काही महत्वाची डिटेल गोष्टी घेऊ. बघा, गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. सरळ सरळ तो GR सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथे सांगितलंय की शासनाचं प्रशासन अनेक संवर्गामध्ये विभागलेलं आहे. आपल्याला माहित आहे की शासन हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतं. पुढे इथं सांगितलंय शासनाच्या 33 विभागामध्ये सुमारे 110 आस्थापनांमध्ये 3600हून अधिक संवर्ग आहेत. या संरचनेत सरळ सेवा भरती संदर्भात 1400हून अधिक सेवा प्रवेश नियम आहेत. म्हणजे हे सगळं त्याच्यामधलं स्ट्रक्चर आहे. पुढे पुढे दिलंय, या सर्व विभागामधून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. आता तुम्ही बघत असाल, राज्य शासनाची एक महत्वाची अपडेट आलेली आहे. ती म्हणजे काय, की आता सर्व प्रकारचे अ प्रकारचे, बी प्रकारचे, सी प्रकारचे जे पोस्ट आहेत ते आता MPSC घेणार आहे. हे सर्व खाजगी कंपन्यांकडून अगोदर घेतल्या जात होत्या. आपल्याला माहिती आहे TCS IBPS महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली, ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. पण आता शासनाने घेतलेला जो निर्णय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत, ह्या सर्व प्रकारच्या परीक्षा आता MPSC घेणार आहे. कारण आपण बघतोय की एवढे सगळे संवर्ग खाजगी कंपन्यांकडून घेणं हे योग्य नव्हतं आणि त्याच्यामध्ये गोल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होते. आता ते नसणार आहेत. मग इथे सांगितलंय की हा गैरप्रकार होत असल्याची टीका होत होती, त्यामुळे सरळ सेवा भरती MPSC कडे देण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. यासाठी शासनानं समिती सुद्धा तयार केली होती आणि सरळ सरळ आता तलाठी भरती आता MPSCच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे अनेक विद्यार्थी मला फोन करून विचारतात, मेसेज करतात, आमच्या विद्याधन अकॅडमी मध्ये संपर्क करतात आणि विचारतात की तलाठी भरती कोण घेणार आहे. ह्याच्या संदर्भात एक क्लिअर मला सगळ्यांना सांगायचं आहे की तलाठी भरती आता MPSC घेणार आहे. त्याच्यामुळे आता या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. याचा GR सुद्धा आलेला आहे. तो GR सुद्धा मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा तो GR जो आहे तो GR सुद्धा तुम्हाला मी पाठवेल. लास्टला डिस्क्रिप्शन मध्ये हा GR टाकेल, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तो GR वाचता येईल. पुढे बघा, यासाठी आता आपले प्रश्न असतात की तलाठी भरती कोण घेणार आहे. मी पहिला प्रश्न सांगितला MPSC घेणार आहे. दुसरा प्रश्न असतो ही तलाठी भरती किती जागांची येणार आहे. तर सरळ सरळ मित्रांनो लक्षात ठेवा, ही तलाठी भरती 1700 जागांची जवळपास असणार आहे. जवळपास 1700 जागेची असणार आहे. अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्याचे जे मागणी पत्र आहेत वेगवेगळ्या विभागाकडून त्यांनी मागवलेले आहेत हे मागणी पत्र. ठीक आहे, त्यामुळे भरती प्रक्रियेला सुद्धा वेग येणार आहे. आपण
जर बघत असाल, जे मी पत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे, त्या पत्रामध्ये सरळ सरळ सांगितलंय की 8 तारखेपर्यंत मागणी पत्र पाठवावे, असं त्यांनी स्पेसिफिक आणि सरळ सरळ सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की याच्या भरती प्रक्रियेला आता वेग आलेला आहे आणि त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामधला दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की महसूल विभागाने राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्यासंदर्भात निर्णय घेतलाय. म्हणजे येणार आहे का, तर 100% जाहिरात येणार आहे. महसूल विभागाचा हा अनेक दिवसापासूनचा निर्णय, फक्त त्याला आता गती मिळाली. किती जागा, तर 1700 जागा. आता इथं सांगितलं या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार जिल्हानिहाय रिक्त जागांचा जो अहवाल आहे तो तयार करण्यात येते. हा महत्वाचा मुद्दा. आपल्याला वाटतं वेळ का लागतो, वेळ का लागतोय, कारण इथं सांगितलंय की प्रत्येक जिल्ह्यात तलाठीच्या ज्या सर्व जागा आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात आणि या जिल्ह्यानिहाय ह्याच्या ज्या जागा आहेत ह्या सगळ्या तयार करण्यात येत आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती, त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे. आता या पॉइंट वरून मला अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं, सर मी ती मेगा भरती ती वेगळी आणि ही म्हणजे ती TCS IBPS, मी पुन्हा एकदा सांगतो की ते सरळ सरळ त्या GR मधल्या उल्लेखानुसार या मेगा भरतीचा आणि त्याचा म्हणजे मेगा भरतीचाच तो एक भाग आहे. पण त्या ज्या बाकीच्या ज्या क आणि बाकी ड प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत त्याचा आणि याचा कुठलाही संबंध नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे सांगितलेलं आहे की MPSC ही परीक्षा घेणार आहे आणि आता तुम्ही जर बघत असाल तर 4-5 दिवसापूर्वीचा आयोगाचा GR आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्व प्रकारचे जे ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्याची परीक्षा आता MPSC घेणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की फक्त मुलाखत बी आणि सी ला मुलाखत नसेल अशा आशयाची तुम्ही न्यूज बघितली असेल, असं पत्र सुद्धा त्यामध्ये महत्वाचं आयोगाने दिलेलं आहे. पुढे मात्र ही भरती आता इथे बघा, 2023 मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. तलाठी भरती 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. आपल्याला हे माहित पाहिजे की याच्या अगोदरची जी तलाठी भरती 2023 ला झाली होती, 11.5 लाख फॉर्म आले होते. बघा महत्वाचा पॉइंट आहे, 11.5 लाख जो 2023 ला एवढे फॉर्म आले होते. छाननी अंती 4,466 जागासाठी 10,41,000 असे विक्रमी अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले होते. 2023 ला मित्रांनो लक्षात ठेवा, जागा होत्या टोटल 4,466 आणि जवळपास 10 लाख अर्ज या सर्व प्रोसेसमध्ये आले होते. हे लक्षात ठेवा. म्हणजे कॉम्पिटिशन आपल्याला किती अभ्यास करावा लागणार आहे, त्या सर्व गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्यावेळेस ती भरती प्रक्रिया TCS ची होती, यावेळेस MPSC ची आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत प्रचंडपणे वेगळं असणार आहे. पण एवढं मात्र नक्की सांगतो, या परीक्षेमध्ये जी मुलं कंबाईनचा अभ्यास करतायत, जी मुलं MPSCचा अभ्यास करतायत, त्या मुलांसाठी ही परीक्षा सोपी असणार आहे. फक्त सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मग मात्र तुम्ही MPSCच्या प्रश्नपत्रिका बघितल्या पाहिजे. MPSC घेणार आहे म्हणजे MPSC खूप पारदर्शक पद्धतीने घेते, अभ्यासाची डेप्थ असते, थोडंसं रिव्हिजन आणि ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या इथे असणार आहेत. ह्या सुद्धा गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते जे पत्र मी तुम्हाला सांगत होतो ह्याच्याबद्दलच बघा की महसूल व वन विभाग 2/4 म्हणजे 2 एप्रिल 2026 सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी, आता तलाठी या पदाचं जे नामकरण केलंय ते केलंय त्यांनी ग्राम महसूल अधिकारी, या संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावायची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामवली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी, म्हणजे कलेक्टरला पत्र लिहिलंय. आणि इथं सांगितलेलं आहे की हे सगळं शासनाला 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावं. म्हणजे शासन ही भरती अतिशय स्पीड न राबवणार आहे. 8 मे ची तारीख त्यांनी अंतिम तारीख दिलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या तलाट्याच्या संवर्गानुसार ज्या जागा आहेत त्या जागा पुढे कळवण्यासाठी, कारण भरतीसाठी मग किती जागा, जाहिरात किती आली, कोण्या जिल्ह्यात किती, हे कळण्यासाठी शासनाचं हे पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या व्हिडिओचा सेंट्रलाइज पॉइंट मी बरेच जण विचारतात की कधी जाहिरात येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, किती जागा, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली असणार आहेत. मित्रांनो जवळपास 1700 जागा. दुसरं, परीक्षा ही जी आहे म्हणजे इथं जर आपण बघितलं की जाहिरात कधी येणार आहे, आता बरेच जण काय सांगतात की सर आता जाहिरात येणार आहे 2 महिन्यात पेपर. अरे बाबा, जाहिरात सरळ सरळ
आपल्या न्यूजपेपरच्या संदर्भानुसार जर आपण बघितलं, काही सोर्सेसच्या संदर्भात बघितलं, तर जुलैमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. आता फक्त ते कागदपत्र त्या ठिकाणी गोळा करत आहेत. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, मी ऑथेंटिकली सांगतो, ही जी परीक्षा आहे या बातमीचा आधार घेऊन सांगतो, ही परीक्षेची जी जाहिरात आहे, आता मे चालू आहे, जूनचा एक महिना आहे, जुलैमध्ये म्हणजे आपल्याकडे हे 2.5 महिने आणि जाहिरात आल्याच्या नंतर फॉर्म भरायला ते महिनाभर देतात. आता ही परीक्षा कधी होणार आहे हे जरा नीट समजून घ्या. सध्या चालू आहे मेचा महिना, बरोबर. आता मेच्या बाबतीत आपण जर म्हणालो, समजा आज 8 तारीख आहे, या बाबतीत 8 तारीख पासून आपण जर बघितलं, तर ही जी आहे याच्यामध्ये मे, जून आणि जुलै तुम्ही असं गृहीत धरून चला की हे 2-2.5 महिने तुमच्या हातात आहे, 2 महिने धरून चला आणि तिथून पुढे महिनाभर तुम्हाला फॉर्म भरायला आहे. म्हणजे इथं ऑगस्ट आणि त्याच्यानंतर साधारणतः 2 महिन्यात तुमचा पेपर. म्हणजे सरळ सरळ 6 महिने, 5 ते 6 महिने आपल्या परीक्षेसाठी आहेत असा आपण अंदाज बांधू शकतो, बरोबर. म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो. तुम्हाला ह्याची तयारी करण्या येण्यासारखी आहे. ह्याच्यामध्ये सगळे विषय 4च असतात. आता याचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस नेमका काय असेल बघा. मी सगळ्यात आधी तुम्हाला जागा किती असतील हे क्लिअर केलं. परीक्षा कधी होऊ शकते म्हणजे जाहिरात कधी येऊ शकते हे क्लिअर केलं. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं याचं सिलेबस काय. आता या सिलेबसच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर काही गोष्टी बघितल्या तर थोडंसं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता जरा नीट लक्ष द्या. याचा सिलेबस तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी सांगतो याचा नेमका सिलेबसचा काय विषय. आता बघा, ह्याचा सिलेबस त्याच्यामधला पहिला विषय मराठी, दुसरा विषय इंग्लिश, त्याच्यानंतर विषय आहे तुमचा मॅथ आणि रिझनिंग, आणि त्याच्यानंतरचा विषय आहे तुमचा जीके. किती किती प्रश्न असू शकतात ह्याच्यामध्ये मराठीचे 25 प्रश्न असतात, इंग्रजीचे 25 प्रश्न असतात, मॅथ आणि रिझनिंगचे 25 प्रश्न, जीकेचे 25 प्रश्न, असं हे 100 प्रश्न तुमचे असू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडी आपण समजून घेऊ. हे 100 प्रश्न आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, मराठीचे 25, इंग्रजीचे, मॅथ रिझनिंगचे 25 आणि पुढे जीकेचे 25, असे 100 प्रश्न आहेत. आता पहिली गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो, इतक्या दिवस TCS IBPS पेपर घेत होता, आता MPSC घेतो मी. आता ह्या सर्व प्रश्नांचा, या सर्व विषयाच्या तुम्हाला MPSC चे प्रश्न अभ्यासावे लागणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. इतक्या दिवस त्याचे जे कट ऑफ होते ते 200 पैकी 190-92 असे होते, आता तसं नाही. 100 पैकी MPSC चे कट ऑफ 50-60% जवळपास असतात. म्हणजे सरळ सरळ या 4ही विषयामध्ये पहिला मुद्दा लक्षात ठेवा, डेप्थ ठेवावी लागेल. ह्याच्यामध्ये डेप्थ ठेवावी लागेल, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. मग मराठी असेल तर मराठीसाठी स्टँडर्ड सोर्स आपल्याला माहिती आहे, MPSCचा मोराव वाळंबे सरांचं पुस्तक आहे. ह्याच्या बाहेर मराठी कुठंच नाही, कारण तेच पुस्तक वाचावं लागणार आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागणार मराठीसाठी स्पेसिफिक. इंग्रजी झालं, आता मराठी इंग्रजी, या 4ही विषयामध्ये मी पुस्तकं वगैरे नंतर सांगेल तुम्हाला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला अनेक लोकांनी त्या ठिकाणी विचारणा केली. आमचं खरं तर कंबाईनचं काम आहे, MPSCचं काम आहे, पण आता ही परीक्षा MPSC घेणार असल्यामुळे आम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये नवीन बॅच लॉन्च करत आहोत. मग ह्याच्यामध्ये सगळे MPSCचे प्रश्न आणि त्या लेवलची जी तयारी आहे त्या पद्धतीने आम्ही करून घेणार आहे, ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेलच. फक्त मी आता तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करताना त्याची तुम्हाला मदत होणार आहे. पुढे बघा, हे मराठी आहे, इंग्रजी. आता ह्याच्यामध्ये 2 विषय स्कोरिंगचे. कुठले कुठले विषय? त्याच्यामधला पहिला विषय तुमचा मराठी. मराठीमध्ये स्कोरिंग आपल्याला घेता येऊ शकते, कारण ह्याचे प्रश्न साधारणतः 25 आहेत. तुम्हाला या ठिकाणी म्हणजे 23 ते 24 पर्यंत तुम्ही जाऊ शकता या विषयामध्ये, कारण आपल्याला त्याची जवळपास थोडीफार गॅरंटी असते, रिव्हिजन ह्या विषय तिथपर्यंत आपण नेऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या 4ही विषयामध्ये स्कोरिंगचा शब्द विषय आहे तो म्हणजे मॅथ रिझनिंग. 2 विषय तुम्ही आउटस्टँडिंग करा, 2 विषयामध्ये तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर जा. आणि जे 2 विषय आहेत, ह्या 2 विषयामध्ये, कारण इंग्रजी बऱ्याच जणांचं इंग्रजी हे काही खूप चांगलं असतं अशातला भाग नाही, पण ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही गोष्टी, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर चांगलं होक्यात केलं तर इथं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प होऊ शकतं, इथं सुद्धा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीके. आता जीके मध्ये ते काय विचारतील त्याचा भरोसा. इथं फायदा होणार, जी पोरं कंबाईनचं प्रिपरेशन करणार तिथं त्याचा 100% फायदा होणार. म्हणून तर तुम्ही उतरायचं असल्यावर सगळ्यात पहिले तुम्ही फोकस कंबाईन ठेवा आणि त्या पद्धतीने, म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्ही त्या परीक्षेला फोकस ठेवून गेला तर ही परीक्षा सोपी जाईल, हा प्राथमिक अंदाज. कारण परीक्षा MPSC घेणार,
म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कंबाईन फोकस केलं तर ह्याची डेप्थ तुम्हाला गाठता येणार. आणि इथं जी पोरं एमपीएससीची कंबाईनची पोरं आहेत, इथं त्या ठिकाणी लक्षात ठेवा, इथं चांगली मार्क येणार. तुम्हाला एक एवढी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला मराठी आणि गणित बुद्धिमत्ता याच्यावर भर देऊन जास्तीत जास्त कसे मार्क येतील इथं भर काढला. इथं आपण त्या ठिकाणी फोकस देऊन मार्क घेतले पाहिजेत, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता मित्रांनो, आपण ह्या सर्व गोष्टीचा विचार करू. आतापर्यंत तलाठीच्या संदर्भात आता एमपीएससी घेणारी तर पहिलीच वेळ आहे, त्यामुळं ह्या सर्व विषयाच्या संदर्भात आतापर्यंत एमपीएससीचे सगळे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आपण एक 6 महिन्याची बॅच लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ही जी बॅच आहे, जसं आमचं कंबाईनचं काम आहे, महाराष्ट्रामधून आज अनेक विद्यार्थी आपण जर बघितलं तर विद्याधन अकॅडमीचे पहिल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये जवळपास 20-22 विद्यार्थी आज मुख्य परीक्षेला आहेत. ह्याचं कारण काय, की आम्ही परीक्षाभिमुख म्हणजे आतापर्यंत आयोगानं नेमकं काय विचारलंय आणि आयोग काय विचारू शकते ह्याचा पुरेपूर बारकाईनं अंदाज घेऊन एक छान पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तशाच पद्धतीची एक चांगली बॅच, एक अतिशय गुणवत्तापूर्वक बॅच त्या ठिकाणी सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. याच्या संदर्भातली तुम्हाला मी माहिती सांगतो. मित्रांनो, ही जी बॅच आहे, या बॅच मध्ये साधारणतः ही तलाठी भरतीची आपण नवीन बॅच लॉन्च करतोय. ह्या बॅचचा जो कालावधी आहे, तो कालावधी साधारणतः 6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा कालावधी आहे. दुसरी महत्व, कारण 6 महिन्याचा का कालावधी, तुम्हाला 2 महिन्याच्याही बॅचेस मिळतील आणि महिन्याच्याही भेटतील, पण तो सिलेबस कव्हर झाला पाहिजे. याच्या अभ्यासाचा पुढे तुम्हाला सगळीकडे उपयोग झाला पाहिजे. मग या 6 महिन्यामध्ये तुमचं मराठी, तुमचं इंग्रजी, तुमचं जीके आणि त्याच्यानंतर मॅथ, हे चारही विषय आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जवळपास दररोज आम्ही ह्याचे, या बॅचचे दररोज 3 तास लेक्चर असणार दररोज. त्याच्यामध्ये शनिवार रविवार सुद्धा तुम्हाला सुट्टी नसणार आहे आणि सगळे लेक्चर पूर्णपणे रेकॉर्ड आपण देणार आहे. तुम्हाला एखादी गोष्ट नाही समजली तरी तुम्ही ती समजून घेऊ शकता, पण बॅच मात्र गुणवत्तापूर्वक असणार आहे. कारण हे चारही विषय इथं कुठं स्कोर येऊ शकतात, कुठं नाही येऊ शकतात, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मग आपल्याला जास्तीत जास्त मार्क काढायचे म्हणल्यावर कुठून मार्क काढले पाहिजे, त्याच्या शॉर्ट नोट्स. आता जीकेच्या बाबतीत ज्या शॉर्ट नोट्स आहे, आमची अकॅडमी खरं तर इथं जीएस साठी खूप चांगल्या पद्धतीचं म्हणजे तयारी करून घेतली जाते. याच्या शॉर्ट नोट्स, कारण जीएसचा सिलेबस प्रचंड वास्ट आहे, काय वाचावं समजत नाही. मग अशा वेळेस ह्याच्या शॉर्ट नोट्स, मग प्रॉपर आपल्याला परीक्षेपर्यंत पोहोचायचं म्हणलं मग शॉर्ट नियोजन. ह्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला हे स्पेशल इथलं असणार आहे. गणित बुद्धिमत्तेचा दररोज 2-3 तास सराव असणार, म्हणजे हे 3 तास तर तुमच्या असणारच आहे. ह्याच्याशिवाय आम्ही मॅथ रिजनिंग तुमचं घेणार आहे, म्हणजे तुमच्याकडून जास्तीत जास्त मेहनत आम्ही करून घेणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही जी बॅच आहे, ही बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन असेल आणि ऑनलाईन म्हणजे लाईव्ह असेल. मित्रांनो लक्षात ठेवा, ही बॅच प्रॉपर त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, चारही विषयाच्या प्रॉपर स्ट्रॅटेजी ठरल्या पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तुम्ही ऑनलाईन बॅचेस पाहता, त्या ऑनलाईन बॅचेस मध्ये आपण पाहतोय की मग ते विद्यार्थी शिक्षक याचा एवढा संबंध येत नाही, पण इथं तसं नाहीये. इथे आम्ही तुम्हाला संपर्क करणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी गोष्ट समजली की नाही, तुमचा स्कोर किती येतोय, कसा येतोय, ह्या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहे. अजून एक महत्वाची सॅम्पल टेस्ट सुद्धा आम्ही तुमच्या सोडून घेणार आहे. याच्याबाबतच्या जेवढ्या जास्त तुम्हाला सॅम्पल टेस्ट सोडून घेता येईल, म्हणजे जेवढी जास्त तुमचा सराव करून घेता येईल, त्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. लक्षात ठेवा, या कोर्स बाबत तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल, तुम्ही आमच्या विद्याधन अकॅडमीच्या हेल्पलाईनला संपर्क करा. आमची टीम तुम्हाला याबाबतची डिटेल माहिती देईल. त्याची फी किती असेल, त्याच्यामध्ये कालावधी आणि ह्या तर गोष्टी सांगितल्यात, पण ही बॅच प्रॉपर स्ट्रॅटेजीनं तयार केलेली बॅच आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मार्केटमध्ये बॅच भरपूर आहेत, पण इथे थोडंसं वेगळेपण आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ह्याच्यामध्ये काय, की ह्या चारही विषयाला प्रॉपर तुम्हाला न्याय देता आला पाहिजे, हा आमचा त्यामागचा हेतू आहे. नक्कीच ही परीक्षा कधी होणार आहे, कधी होऊ शकते, किती जागा आणि याबद्दलची नवीन अपडेट काय, या सर्व गोष्टीची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला काही अडचण असेल, कुठली समस्या असेल, आपण नक्की कमेंट करा, आमच्या हेल्पलाईनला संपर्क करा. धन्यवाद.